नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारला व राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीला शेतकरी शेतमजुरांच्या रोषाला बळी पडून प्रचंड अपयशाला समोर जावे लागले आहे। त्यामुळे येत्या काळात शेतकरी हिताचे निर्णय घ्या, अन्यथा आंदोलनाला समोर जा, असा इशारा येथील लोकविकास संघटनेने सत्ताधाऱ्यांना दिला आहे। मागील 10 वर्षापासून केंद्रात सत्तेत असलेल्या सरकारने शेतकरी शेतमजुरांना वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती। शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, नुकसानग्रस्तांना वेळेवर मदत नाही। शेतकऱ्यांना आपल्या हक्क व मागण्यांसाठी वारंवार रस्त्यावर उतरून टोकाचा संघर्ष शासनासोबत करावा लागला। एवढे करूनही सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांची दखल न घेणे म्हणजे एक प्रकारे सरकार मस्तीत असल्यासारखे दिसून आले होते। त्यामुळे राज्यासह देशातील शेतकरी हा या सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका मांडताना दिसून आला होता। केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे राज्यातील व देशातील शेतकरी हा आर्थिक अडचणीत सापडला होता। त्यामुळे कित्येक शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविण्याचा मार्ग अवलंबिला होता। तरी पण सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नव्हते। पंजाब, हरियाणा येथील शेतकऱ्यांनी तर केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी सरकारच्या त्यांच्या परिसरात जाऊन मोठ्या प्रमाणात विरोध केला होता। शेतकरी या सरकारच्या विरोधात आक्रमक झाल्यामुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यामध्ये सत्तेत असलेल्या भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट व शिंदे सेना यांना त्यांची जागा दाखवून दिली असून केंद्रातील सरकारलाही शेतकऱ्यांच्या रोषाला बळी पडावे लागले आहे। राज्यात होणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा राज्यातील महायुती सरकारने शेतकरी हिताच्या निर्णयाद्वारे दिलासा न दिल्यास होणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीला जब्बर फटका बसणार असल्याचा इशारा लोकविकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल भालेराव यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात दिला आहे। आगामी काळात शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव, खत व बियाण्यांचे वाढलेले भाव कमी करून शेतकऱ्यांना दिलासा देणे, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन आर्थिक संकटातून बाहेर काढणे, शेतकऱ्यांना शेती लागवडी करताना आर्थिक मदत देणे, पीक विम्याची रक्कम वेळेवर देणे, शेतकऱ्यांना मंजूर नुकसान भरपाई लगेच देण्याबाबत पावले उचलणे, प्रीपेड वीज मीटरचा निर्णय रद्द करणे इत्यादी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा राज्यातील शेतकरी महायुतीला आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही शेवटी लोकविकास संघटनेचे गोपाल भालेराव व रमण लंगोटे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून सरकारला दिला आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी चांदूर बाजारमधून मयूर खापरे यांची रिपोर्ट।